व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय मुख्याध्यापिका आणि माझ्या सर्व शिक्षिका आणि माझे मित्र व मैत्रिणी, मी संस्कृती संदीप जाधव. प्रथम मुजरा माझा माता जिजाऊंना, जिने घडविले शूर शिवबांना, साक्षात होती ती आई भवानी. खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की आजच्या या दिवशी मला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळते. राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल कुणाला काही माहिती नाही असे कधीच होऊ शकत नाही. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे आपल्या महासाहेब जिजाऊ. भारतीय पुराणामध्ये आदिशक्तीचे उल्लेख केले दिसते. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला झाले. राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने घडले. अशा या महान जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. आपल्या भारतीय संस्कृतीत एक गोष्ट आपल्याला चांगली ज्ञात झाली आहे, ती म्हणजे अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे. हे वाक्य जर आपण राजमाता जिजाऊ यांच्या संदर्भात बोललो तर त्यात काही अवघड ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांना जे जमले नाही ते महासाहेब जिजाऊ यांनी करून दाखवले. शिवबांच्या जन्माच्या अगोदरच महासाहेबांनी त्यांचे ध्येय निश्चित केले होते. शिवबांनी सुद्धा मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. काहीही करून स्वराज्य मिळवायचे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले. कुठल्याही मातेला स्वतःच्या पुत्रापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु महासाहेबांनी असा विचार मात्र कधीच केला नाही. त्यांनी आपल्या प्राणप्रिय पुत्राला राष्ट्रीय हितासाठी तयार केले. स्वराज्य निर्माण करण्यात महासाहेब जिजाऊचे फार मोठे योगदान आहे. मावळलेल्या जनतेला स्वराज्याचे स्वप्न दाखवून त्यांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम राजमाता जिजाऊ यांनीच केले होते. उभारली हिंदवी स्वराज्याची गुढी, फलद्रूप झाली जिजाऊची स्वप्नवेडी. तिच्या योगदानाची किती वर्णावी माहिती, तिच्या प्रत्येक कृतीतूनच झाली स्वराज्याची स्वप्न निर्मिती. आपल्या महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या महान स्वराज्य संप्रेरिका महासाहेब राजमाता जिजाऊ यांना मी शतशः नमन करते आणि माझे 2 शब्द इथेच संपवते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. या चिमुकलीचं आपण मोठ्याने टाळ्यामधून कौतुक करूया. यानंतर चिरंजीव स्पर्श सचिन पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे गौरवोद्गार तो आपल्याला ऐकवणार आहे. स्पर्श सचिन पाटील. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जिच्या कामी बडोते हा माझा सदा तीन मामी. परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. मी स्पर्श सचिन पाटील. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आदरणीय मुख्याध्यापिका आणि माझ्या सर्व शिक्षिका आणि माझे मित्र व मैत्रिणींनो, मी आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला, तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, भगवाटीला चंदनाचा शिवनेरी प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूंवर गर्जला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचा नवतारी नवत्याचा होता करून मुठभर मावल्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काल्या कुठे अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत, किती संकट आले तरी डगमगून न जाता शिताफीने मात करत आपल्या सहकार्याच्या मदतीने बलाढ्य शत्रूंची लढा देत एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. असा जिजाबाईंचा शुभा लाखात एक नव्हता तर जगात एक होता. अशा या थोर महान पुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. व्हेरी गुड, एक्सलंट. आणि यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे विचार ऐकवण्यासाठी मला तर आनंद होईल की सगळ्यांनी या मुलीचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी आलिया अल्ताफ अली आणि विचार ऐकवते सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे. आलियासाठी एकदा टाळ्या वाजवा. कमॉन आलिया. गुड इव्हनिंग
Keshav-Tavali. Today I am going to speak a few words about Savitribai Phule. Savitribai Phule was the first female teacher of India. She dedicated her life, education and social reform. She fought for women's rights and equality. She believed in power of knowledge and progress. She faced many challenges but never lost hope. The life of Savitribai Phule is a symbol of courage. Let us honor her legacy through continued empowerment efforts. Thank you. Very good, Alia. And this is the achievement of the school. This is the reflection of the school. What's going on within the school. या शाळेमध्ये काय काय घडतंय, काय काय शिकवलं जातंय, त्याचं प्रतिबिंब आपल्याला या विद्यार्थ्यांच्या मनोगतातून पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. आपल्या वाडा पंचक्रोशीतले एक ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय वैभवजी पालवे साहेब त्यांचं आगमन या ठिकाणी होतं.